चला आता खरंच बरेचसे मान्यवर आहेत आणि व्यासपीठ बघितलं तर डॉक्टर माजिद मैदानाच्या आतमध्ये खरं तर एका ठिकाणी श्री माहुल कोलीवाडा खरं तर प्रथम फलंदाजी करताना दिसत आहेत. आपण जर विचार केला तर पहिलं षटक मार्गस्थ आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेत. तर मागच्या 2 चेंडूंमध्ये 2 सफलता मात्र प्राप्त केल्या त्या मनीष कडून आणि या बॉलर असेल तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आणि विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. विनोद ठाकूर आणि गणेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि मनीष कडू असेल तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक बॉल सादर करेल. एका बाजूला पुमा स्क्वॉड माहुल आणि त्यांच्या विरोधामध्ये सुनील पाटील स्मृती सावळे उल्वे नोड मधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल यावर ड्राईव्ह केलाय. हॅट्रिक तर मिळालेली नाहीये परंतु बॉलिंग मात्र स्मार्ट झाले आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर जावळे संघाने मात्र वर्चस्व गाजवलाय. पण आता फलंदाजी ट्रॅकवरती खरं तर अनुभवाची सिदोरी माहुल गावाचा सुपर डुपर स्टार खरं तर मंगेश वैती आपण जर विचार केला तर सातत्याने सांगतो की मी अगर कोणाची फलंदाजी फॉलो करतो या माहुल गावामध्ये खरं तर जग्गू अर्थातच जगदीश दादा हे फलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आणि सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट सुद्धा मात्र खेळताना दिसत आहेत. फिटनेस काय ही माहुल गावाची ताकद आहे. हो खडे खडे खरं तर फटका खेळायचा होता. डॉक्टर माजिद मैन ऑफ द मैच. आइए, जो पिछला मुकाबला हुआ था उस मैच के हीरो
यानी नायक, तो स्टेज पर आइए। मैन ऑफ द ट्रॉफी, मैन ऑफ द मैच की जो ट्रॉफी आपको देना है। चलते हैं मॅच की तरफ, जाऊया मॅचच्या दिशेने। खरं तर संत गतीने सुरुवात झाली आहे श्री गणेश माहुल कोलीवाडा या संघाची। हो, या टायमाला मात्र होय काय घडलं आता बघायचं आहे। डायरेक्ट हिट मात्र झालाय आणि नक्कीच रेफर केलाय थर्ड एम्पर। काय नाव आहे त्यांचं? नाही, 22 आतमध्ये आहेत ना। यस, थर्ड एम्पर। येस, डिसिजन आलाय OUT। जगदीश यांना मात्र माघारी परतावा लागणार आहे। खरं तर जावळे संघाची आपण जर विचार केला तर चांगली कामगिरी राहिली आहे। सुनील स्मृती जावळे खरं तर उलव्या नोड मधला हा संघ आहे आणि खरं तर ट्रॉम्बेच्या या कोलीवाड्यामध्ये अर्थातच मुंबईमध्ये आल्यानंतर खरं तर चांगलं कार्य मात्र त्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजाचं कौतुक करूया। नाव आहे मनीष कडू। खरं तर कडू नाही, ज्यांनी मात्र सामना गोड केलाय। 3 धावा आणि 3 विकेट मात्र आपल्या स्पेलमध्ये घेतल्यात आणि धावा झाल्या तेच म्हणजे श्री गणेश माहुल कोलीवाड्याची 3 धावा। अनिश मागील मॅचचे हिरो, खरं तर धुवाधार फलंदाजी आपण जर आज बघतोय तर संकटात सापडला होता श्री गणेश माहुल कोलीवाडा संघ। खरं तर याच बॅटरने षटकारांनी चौकार ठोकून खरं तर विजयी संपादन मात्र केला होता। तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा मुंबईचे सरचिटणीस तुकारामजी कोळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। विनंती करतो तुकारामजी कोळी साहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सहर्ष स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा मुंबई सरचिटणीस तुकारामजी कोळी साहेब, त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला, थोडी स्टेजवरची गर्दी जी आहे थोडी कमी करायची आपल्याला, पण आज शेवटची रात्र आहे। बरेचसे मान्यवर या ठिकाणी येतात आणि आपल्या मान्यवरांसाठी थोडी जागा रिकामी करायची आहे। तर स्वागत केलं जात आहे, तुकारामजी कोळी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेशजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा मुंबई सरचिटणीस तुकारामजी कोळी साहेब, दोनही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। सुस्वागतम। या स्पर्धेचे प्रणेते दीपकजी महेश्वरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। तुकारामजी कोळी साहेब, गणेशजी पाटील साहेब, दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल।
पाठीमागच्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. माहुलला मात्र चांगल्या धावा कराव्या लागतील, कारण प्रतिस्पर्धी टीम म्हटलं तर जावळे संघ आहे. प्रसाद गरत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक त्या टीम मध्ये खेळतो आणि त्याचाच विचार करून मात्र चांगल्या धावा अपेक्षित आहेत. यस, नक्कीच सर. जो उल्लेख केलाय तुम्ही, मात्र चांगली कामगिरी राहिली आहे. खरं तर ज्या बॅटरनी मात्र धुमाकूळ घातला होता 2 दिवसापूर्वी, अनिश ट्रॉम्बे गावामधून खरं तर नाखवा नाखवीण आमचे महेश्वरी साहेबांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांच्या सुद्धा मध्ये स्पर्धेचे प्रणेते महेश्वरी साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. ट्रॉम्बे गावामध्ये 15 धावा आतापर्यंत झाल्या धावफलकावर. ओहो, फ्लिकचा फटका. चला, नाखवा नाखवीण आलेले आहेत ट्रॉम्बे गावामधून आणि तो सन्मान मात्र केला जाईल या स्पर्धेचे प्रणेते. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. श्री गणेश माहुल कोलीवाडा या संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. 9 मिनिटाचा कालावधी घेतलाय. खरं तर आपण जर विचार केला तर सुनील स्मृती जावले या संघाने म्हणजे षटक लवकर संपवले. नाखवी ग्रुप कडनं जे क्रिकेट स्पर्धा आयोजित केले ते महेश्वरी यांचं नाखवी ग्रुपकडनं पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. असंच नाखवी ग्रुपच्या मागे राहावं ही सचिद्रा त्यांना. तर नक्कीच दीपकजी महेश्वरी साहेब नेहमीच तुमच्या समवेत असतील. संपूर्ण नाखवा नाखवीण परिवार तुमच्या समवेत कायम आहेत. त्यांचे प्रेम आशीर्वाद सदैव राहणार आहेत. तर नाखवा नाखवीण ग्रुपचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आपण आलात आणि या स्पर्धेचे आयोजक दीपकजी महेश्वरी साहेबांचा सन्मान आपण केलात त्याबद्दल सगळ्या ग्रुपचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. यस, एक मोठा फटका मात्र बघायला भेटला. धावसंख्येचा विचार केला तर 19 अर्थातच 19 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांनी मात्र 2-2 सामने जिंकलेत आणि सुपर 6 मध्ये कुठला संघ मात्र प्रवेश करणार आहे, सुपर 3 मध्ये कुठला संघ मात्र प्रवेश करणार आहे त्याची आपल्याला वाट बघायची आहे. यस, प्रकाश स्मृती आरसीसी पेठचा आपण जर विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. हो, या टायमाला मात्र फ्रंट फुटला आले आणि एक चोरटी सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न झाला. गणेश पाटील स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे का काय, कारण चिकी सिंगल काढायचा होता आणि यष्ट्यांच्या मागे चितेच्या सप्लायने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. यस सर, डीजे नको. तर आणखीन एक सन्मान ठिकाणी येतोय. रवी कलश्री साहेब या ठिकाणी आहेत आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर रवी कलश्री साहेब आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रवी कलश्री साहेब त्याचप्रमाणे गणीभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत
दोनही मान्यवरांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. रवी कलसरी आणि त्याचप्रमाणे गणीबाई दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. दोनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक असं स्वागत करतोय. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे आयोजक दीपकजी महेश्वरी साहेबांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. व्यासपीठावरती मात्र यथोचित मात्र सन्मान मात्र केला जातोय आलेल्या पाहुण्यांचं. यस जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर एक मोठा झटका लागला श्री गणेश माहुल कोलीवाडा या संघाला. खरं तर आता माहुल गावचा एक असा फलंदाज षटकार किंग म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं अमित कोळी सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. चांगल्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. माहुल म्हटलं तर अमित कोळी हे नाव मात्र आवर्जून घेतलं जातं. गणेश पाटीलनी मात्र एका धावाच्या नादामध्ये आपण जर विचार केला तर एक बहुमूल्य विकेट फेकलाय. जाऊन द्या, निर्धाव चेंडू जाऊन द्या, पेशन्स घ्या. खरं तर अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. अमित कोळी मात्र आता नवीन बॅटर. हो, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. अविनाशजी घरज साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. चला जाऊया पुढे एकदा. खरं तर अमित कोळी यांनी मात्र कव्हरच्या दिशेने आपण जर विचार केला तर जमिनीला गुदगुळ्या करत आपण जर विचार केला तर फटका खेळलाय. धावसंख्या विचार केला तर 20 धावा. बघा संत गतीने सुरुवात झाली आहे श्री गणेश माहुल कोलीवाडा या संघाची. तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहेत. आपण जर विचार केला तर पंकज घरत दर्जेदार गोलंदाजी. बघा आपण तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करूया. मनीष असतील, प्रदीप असतील आणि पंकज. यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. नरेंद्रजी बागाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, शाखा समन्वयक आहेत 143 शाखा. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या नरेंद्रजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यस एक सोपा झेल असं म्हणूया की काय झालं, हे कसं झालं आणि हे कधी घडलं. खरं तर हातातनं चेंडू निसटला आणि फलंदाज कोण आहेत ज्याचा मात्र झेल सोडला तेच म्हणजे अनिश माहुलकर. सध्याच्या घडीला इन्फॉर्म फलंदाज. झेल मात्र सुटला. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावा मात्र लगावल्या जात आहेत 21 धावा. 6 चेंडूचा मात्र खेळ बाकी आहे. यस बघा 13. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी करतोय. गणेशजी देसाई उपविभाग प्रमुख आहेत. संजयजी गायकवाड साहेब आहेत उपविभाग प्रमुख. त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. यस पाहुण्यांचा मात्र सत्कार एका ठिकाणी समालोचन. म्हणजे दोन्ही आपण जर विचार केला तर समालोचन व्यस्त आहेत. म्हणजे एक थांबतोय तर एक बोलतोय, एक बोलतोय तर एक थांबतोय. असं चित्र आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये बघायला भेटत नाहीये. कारण ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईश्वर ट्रस्टच्या माध्यमातून आपला जर विचार केला तर कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 आणि इथं मात्र शरदला मानवंदना देणारा हा या अनिशच्या बॅटमधनं आलाय चौकार. अनिश खरं तर हे नाव आता चर्चेमध्ये आलंय. माहुल गाव म्हटलं तर मागील मॅच मध्ये खरं तर चांगली कामगिरी राहिली, सामना फसला होता, पण हा बॅटर मात्र तिथं उभा होता. मनामध्ये मात्र एक उंच भरारी होती आणि त्यांना मात्र एक चांगला खेळ खेळायचा होता आणि षटकार आणि चौकार ठोकून मात्र सामना जिंकून दिलाय. आणि आजही मात्र तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. अनिश नावाचं वादळ. अजून एक लो फुटला चेंडू होता, बॅकफुटला गेले, टायमिंग मात्र जुळलेलं नाही आहे. हो फंबल झालं होतं पण सिंगल मध्ये मात्र समाधान मात्र मानतात हे दोन्ही बॅटर. धावसंख्या पोहोचते ती 26च्या घरात. चेक. आणखीन एक सन्मान या ठिकाणी करतो. या मैदानासाठी बरीचशी मोठी मेहनत घेतली ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आले. इर्शादबाई
यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. इर्शाद भाई आपण या आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. इर्शाद भाई, खरं तर या मैदानासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यांनी. हे मैदान बनवण्यासाठी त्यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर अजीज भाई यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. अजीज भाई आपण सुद्धा या. 27 धावा. मात्र फटका फसलाय. आपण जर विचार केला तर या शेवटच्या षटकामध्ये आपण जर या गोलंदाजाचं कौतुक करूया. नाव आहे साहिल नाईक. खरं तर नाईक म्हटलं तर एक मोठं नाव आणि नाईक प्रमाणेच मात्र गोलंदाजी करतायत अमित कोहली. आता तुम्हाला मात्र मोठा फटका खेळावाच लागणार आहे, कारण 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. हो बिग हिट, पण टायमिंग मात्र आणि काय क्षेत्ररक्षण आहे. खरं तर जोरदार ताल्या जाऊ दे या क्षेत्ररक्षणासाठी. तब्बल आपण जर विचार केला तर 4 धावा वाचवल्यात. नाव आहे सागर. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय अजीज भाई. अजीज भाई यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला यस 1 शॉट. खरं तर अतिघाई संकटात नाही. या दोन्ही बॅटरपैकी मात्र एकाने मात्र शॉर्ट रन काढलाय आणि 22 सरांचं आपण कौतुक करूया. बघा ज्याप्रमाणे मात्र टेक्नॉलॉजी पण फेल आहे. खरं तर यांची जर कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे, स्वतःचे मात्र डोळे आहेत आणि त्या डोळ्यामध्ये तेल घालून मात्र ते पंचगिरी करतायत. ताजीज भाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर हसन भाई यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. हसन आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातंय आणि खास करून कोळी लोकांची ओळख करतातच आपली संस्कृती जपली जाते. कोळी टोपी घालून प्रत्येक पाहुण्यांचं गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये सगळ्यांचा अशा स्वरूपात सन्मान केला जातोय. यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय कुंदनजी कोळी साहेब या ठिकाणी. तर कुंदनजी कोळी साहेब आपण सुद्धा यावं आणि या सन्मानाचा स्वीकार. तर कुंदनजी कोळी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. वासी संघ अगर इथं दाखल झाला असेल तर गॅरो, अगर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. आपल्याला नाणी फिकी करून घ्यायची आहे. पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा घरच्या मैदानामध्ये मात्र त्यांच्याशी 2 हात करायचं आहे आणि फोर्स फिटनेस वासीगाव. कुंदनजी कोळी यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते दीपकजी महेश्वरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य स्वागत केलं जातंय. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कोविड काळामध्ये खरं तर कोविड योद्ध्याप्रमाणे भरपूर मदत मात्र मोठं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून झालं होतं असे आमचे कुंदनजी कोळी. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर भावेश तुर्भेकर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. किरण 11 संघामधून बरीच वर्ष खरं तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून राहिलेले आहेत. ट्रॉम्बे संघासाठी मोठं योगदान त्यांनी दिले. स्वागत आहे भावेश तुर्भेकर. भावेश तुर्भेकर एक मोठं नाव आहे खरं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये. पाटील 11 संघामधून सुद्धा खरं तर भावेश तुर्भेकर हे नाव नेहमीच चर्चेमध्ये राहिलेलं होतं. आघाडीचं नाव घेतलं जायचं. बराचसा काळ गाजवला या नावानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये. दहशत होती भावेश तुर्भेकर या नावाची आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. आणि खरं तर शरद कोळी यांचे अगदी जवळचे मित्र म्हणून त्यांची ओळख होती. आज शरद कोळी स्मृती चषकामध्ये आपण भेट दिली. तुमचं मनापासून स्वागत आहे. आज जरूर त्यांना मिस करत असतील ते. फोर्स फिटनेस वासी गाव, अगर तुम्ही आला असेल तर या. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. तुर्भे मच्छीमार सोसायटी यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन सगळेच आमचे पदाधिकारी तुर्भे मच्छीमार सोसायटी
तुर्वे मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी सदस्य सगळ्यांना विनंती आहे आपण यावं आणि हा विशेष सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं सहर्ष स्वागत आहे. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 मध्ये तुर्भे मच्छीमार सोसायटी आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. तर तुर्भे मच्छीमार सोसायटी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी त्यांचं मनापासून स्वागत आहे. सुस्वागतम. चला फोर्स फिटनेस वाशीगाव आणि पाटील 11 ट्रॉम्बे नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. वाशीगाव संघाचा संघनायक आपण लवकर या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 32 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिला षटकार आलाय. विनोद ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल जावळे संघासाठी आणि हा चांगलाच प्रसाद मिळालाय. तो गोलंदाज पुनीत पाटीलला पहिला व्हाईट बॉल आला होता आणि त्यानंतर मात्र हा षटकार. मोठी ओळख आहे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. प्रसाद करत म्हटला तर या नावाची दहशत आहे आणि आज मुंबईमध्ये येऊन सुद्धा तोच दरारा पाहायला मिळतोय. षटकारानं खातं उघडलं आपल्या स्टाईलमध्ये. टीमची टोटल 7 या आकड्यावर सुपर 6 हा थरार आहे. इथून मात्र सुपर 3 मध्ये दाखल होण्यासाठी ही धडपड मात्र सुरू असणार आहे संघांची. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. इकडे मात्र चेंडू लेग सिक्स सोडून गेलाय. पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. दुसरा व्हाईट बॉल केलाय तो गोलंदाज पुनीत पाटीलनं. सुनील स्मृती चावळे आणि दुसऱ्या बाजूला प्युमा स्क्वॉड श्री गणेश माहुल कोळीवाडा. डॉट बॉल निर्धाव चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. थोडासा सरप्राईज प्रसाद सुद्धा झाला असेल हा चेंडू पाहिल्यानंतर. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन कट केल्या बॉलला पॉइंटला अडवलाय. तोपर्यंत मात्र एक क्विक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुनील स्मृती जावळे उल्वे नोड मधील हा संघ आहे. उल्वे नोडला सुद्धा विशेष साधारण महत्व प्राप्त झाले सध्याच्या घडीला. मुंबईवरून अगदी 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला अटल सेतूवरून प्रवास करता येतो. तो डायरेक्टली उल्वे नोड जवळ उतरतो. जावळे गावाजवळ ही एक ओळख आहे. खरं तर अटल सेतून हे उल्वे नोड आणि मुंबई हे अंतर बरंच कमी झाले आणि अगदी कमी वेळामध्ये खरं तर आपल्याला मुंबई गाठता येते आणि मुंबईकरांना उल्वे नोड गाठता येतं. आणि त्यामुळे हे दोन संघ खरं तर पहिल्यांदाच मुंबई विभागामध्ये स्पर्धा खेळत असताना उल्वे नोड मधील हा ताकदवान संघ चावळे. यावेळेस मात्र सरळ दिला होता. भिरकावलेला बॉलला जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. मनीष कडूसाठी मात्र फुल टॉस दिला होता आणि हा षटकार मात्र आलाय. विनोद ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सगळ्या फलंदाजांना सगळ्या खेळाडूंना आहे. थोडासा फ्रंट फुटला आला होता मनीष. बॅक टू द बॉलर्स. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. धावफलक आपण पाहिलं तर आतापर्यंत 15 या आकड्यावर.
चला वाशीगाव लवकर या. कट करण्याचा प्रयत्न, थोडस फुटबॉलचा अभाव जाणवला मागच्या शॉट मध्ये. डॉट बॉल निघालाय. निर्धाव चेंडू चांगले फिरवत होता चेंडू पुनीत पाटील, परंतु 2 चेंडू असे भेटले त्याच्यावर मात्र समाचार चांगलाच घेतला. एकदा प्रसाद गरजने, एकदा मनीष कडून, आणि त्याचमुळे या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाबा आल्यात. 15 रन्स ऑन अ बोर्ड. 17 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इकडे मात्र दुसऱ्या षटकामध्ये जादुई गोलंदाजाची निवड करावी लागेल ती श्री गणेश माहुल कोळीवाडा संघाला. फोर्स फिटनेस वाशीगाव 11. चला 2 मिनिटाच्या आतमध्ये अगर तुम्ही आले नाही तर तुमचा 1 चेंडू कमी केला जाईल. फोर फिटनेस वाशीगाव महत्वाची अनाउन्समेंट आहे. अगर तुम्ही आला असेल तर या लवकर, आपल्याला नाणेफेकी करून घ्यायचं आहे. जवळ दुसऱ्या षटकाकडे दुसरं षटक घेऊन श्री गणेश माहुल कोळीवाडा संघाकडून गोलंदाज आर्यन येतोय. स्वीप करायचं होतं यावेळेस मात्र प्रसादला लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. थोडासा धुरळा आता मात्र मैदानामध्ये येत असताना लो विजन आपण म्हणतो ना, अगदी बऱ्याच वेळेला कधी कधी थंडीमध्ये धुकं पडतं, परंतु हे धुकं नाहीये. थोडासा धूर, थोडासा धुरळा मिक्स आहे. 2 कॅप्टन मात्र आलेत. आपल्याला नाणेफेकी करून घ्यायची आहे. एक धाव मिळेल प्रसादला. दुसरा धाब्याचा बॉल इकडे थोडासा आणि बाद झालाय. नाहकरी गमावलाय कावळे टीमनं. मनीष कडूला परतावं लागेल. प्रसादचे हात डोक्यावर. आजचं मैदान इच्छापूर्ती खरं तर नाव आहे, पण फोर्स फिटनेस वाशीगाव आणि पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. चला टॉस जिंकलाय. टॉस मात्र जिंकलाय आणि निर्णय काय दिनू पाटील. ग्रंपर्स सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट बॉटलांच्या दिशेनं प्रसाद गरजच्या बॅट मधून निघालाय. खडखडीत असा चौकार. आणि चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 35 धाबांचं लक्ष आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावर. इथून बरोबर अजूनही 11 धावा दूर आहे तो
सुनील स्मृती जावळे संघ. या दरम्यान आपण स्वागत करूया शिवसेना पक्षाचे खरं तर माजी विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक आमचे आदरणीय मंगेश सातमकर सर यांचं इथं मात्र आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने सर तुमचा हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय मंगेशजी सातमकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. सामना सुरू आहे. सध्याच्या घडीला श्री गणेश माहुल कोळीबाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सुनील स्मृती जावळे. आर्यनचा शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुट वरून इकडे मात्र कट केलाय. डीप पॉइंट कडे सिंगल मिळाली. एकेरी धाव मिळते. हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना सुपर 6 मधील ही लढत आहे. त्यामुळे इकडून सुपर 3 चा प्रवास मात्र संघाचा असणार आहे. त्यामुळे एक पाऊल अजून पुढे टाकलं जाईल आणि सध्याच्या घडीला जावळे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. जावळे संघ म्हटला की महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील साई देबा बैलाचे सुप्रसिद्ध मालक प्रमोद शेठ कडू पहा ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचा संघ पाहायला मिळतोय. ओ यावेळेस मात्र फ्लिक केला. रिशा सॅन बॉलला वळवलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रसादच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. 27 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. जावळे संघासाठी नेहमीच मोठा सपोर्ट पाहायला गेलं तर चेतनजी घरत असेल, त्यानंतर अजयजी कडू असतील. नेहमी संघाच्या पाठीमागे भक्कम पाठिंबा त्यांचा राहिलाय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रत्येक षटकाराला विनोदजी ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. एक चांगलं मोटिवेशन दिलं गेलंय जावळे संघासाठी. आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकार आलेत. प्रसादच्या बॅटमधून एक आणि एक मनीष कडूच्या बॅटमधून निघाला होता. आणि हळूहळू संघ विजयाकडे वाटचाल करत असताना 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे जवळजवळ सुपर 3 चा प्रवास सध्याच्या घडीला सुखकर दिसतोय तो जावळे संघासाठी. चार धावांची गरज आहे. तिसरं षटक भारत कोळी येतोय माहुल कोळीवाडा संघाकडून. फुल टॉस आहे. ऑन साइडला खेचलाय. एक धमाकेदार स्ट्रोक. विजयी षटकार खेचत प्रसाद गरजचा जावळे संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये दाखल होईल. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुनील स्मृती जावळे हा संघ सुपर 3 साठी दाखल झालाय आणि पहिल्या